यानंतर बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची। मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरातील फेरीवाल्यांना हटवलंय। 15 फेरीवाल्यांना महापालिकेने हटवलेलं आहे। एम पूर्व विभागाकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। शोरमा खाऊन 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर मुंबई महापालिकेला आता जाग आलेली आहे। प्रथमेश बोक्से नावाच्या या मुलाचा शोरमा खाऊन मृत्यू झाला होता आणि साम टीव्हीच्या या बातमीचा इम्पॅक्ट आपण पाहतोय। मानखुर्द परिसरातील फेरीवाल्यांवर आता कारवाई करण्यात आलेली आहे। 15 फेरीवाल्यांना पालिकेने हटवलेलं आहे। एम पूर्व विभागाकडून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सुद्धा मिळते। आपण पाहिलं की शोरमा खाऊन 19 वर्षीय प्रथमेश बोक्से या तरुणाचा मृत्यू झाला होता। त्याच्या सोबतच या शोरमावाल्याकडून शोरमा खाणाऱ्या इतरही काही मुलांना त्रास झाला होता आणि त्यानंतर अखेर मुंबई महापालिकेला जाग आलेली आणि त्यानंतर मुंबई महापालिकेने ही मोठी कारवाई केली आहे। साम टीव्हीने ही बातमी दाखवली होती आणि या बातमीनंतर मुंबई महापालिकेला अखेर जाग आलेली आहे। साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट आपण पाहतोय। मुंबई जवळ असणाऱ्या मानखुर्द परिसरामध्ये ही घटना घडली होती। शोरमा खाल्ल्यानंतर 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता आणि यानंतर ही दृश्य आपण पाहतोय। महापालिकेच्या माध्यमातून कशा पद्धतीने ही कारवाई झाली आहे।